पंतप्रधानांनी आपल्याला सगळ्यांना आव्हान केलं की सोनं खरेदी करू नका आणि एक हाहाकार माजला आणि चर्चा सुरू झाली की असं कसं होऊ शकतं की न भूतो भविष्यती अशी एक परिस्थिती आली. आपण अक्षरशः पक्षी बाहेर होते आणि आपण पिंजऱ्यामध्ये आपल्या घरामध्ये अडकलो होतो जवळजवळ 2 वर्ष. पण हे किती जरी झालं ना तरी ह्याच्यातून आपली सुटका नाही हे तुम्ही लक्षात घ्या. आज धकाधकीच्या आयुष्यातनं आपल्याला वेळ काढणं कठीण झालेलं आहे. विचार करायला वेळ मिळत नाही इतकी आपली परिस्थिती झालेली आहे. आणि आपला आज जी काही परिस्थिती ह्या सगळ्या वॉरमुळे निर्माण झालेली आहे हा शेवट नाहीये तर सुरुवात आहे. आणि मी नेहमी सांगत आलेलो आहे कोकण एक अर्थाने फ्युचर रेडी असं डेस्टिनेशन आहे. पण जे कोणी विकत घेणारे होते किंवा जे विकत घ्यायचं त्यावेळेला ज्यांनी संधी हुकली त्यांना मात्र त्यासाठी जवळजवळ 60 ते 70% जास्त किंमत मोजायला लागली. आणि ह्याचं कारण म्हणजे अशा सगळ्या परिस्थितीमुळे ओढावणारी महागाई. फॅमिली बरोबर एक चांगलं आयुष्य, मोकळं आयुष्य घालवू शकता हे विसरून आपल्याला चालणार नाही. नमस्कार मित्रांनो, पंतप्रधानांनी आपल्याला सगळ्यांना आव्हान केलं की सोनं खरेदी करू नका, फिरायला बाहेर जाऊ नका वर्षभर, गोडं तेलाचा वापर कमीत कमी करा, फ्युएलचा वापर कमीत कमी करा. आणि एक हाहाकार माजला आणि चर्चा सुरू झाली की असं कसं होऊ शकतं, आमच्यावर अशी पाळी का आली. आणि त्याच्यात काही राजकीय कारणं असतील किंवा काही सामाजिकही कारणं असतील. पण हे किती जरी झालं ना तरी ह्याच्यातून आपली सुटका नाही हे तुम्ही लक्षात घ्या. आणि तुम्हाला जर वाटत असेल काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये ह्या परिस्थितीत सुद्धा वेगळं घडावं, तुमचं आयुष्य जास्त सिक्युअर फील व्हावं तुम्हाला, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि नक्की विचार करा. मित्रांनो, करोनाचा काळही असाच होता आणि आपण पाहिलं की कधी न भूतो भविष्यती अशी एक परिस्थिती आली. आपण अक्षरशः पक्षी बाहेर होते आणि आपण पिंजऱ्यामध्ये आपल्या घरामध्ये अडकलो होतो जवळजवळ 2 वर्ष आपण हा काळ सोसला. आणि त्यावेळेला आपल्याला या सगळ्या गोष्टींची, निसर्गाची असेल, मोकळेपणाची असेल, आपल्या माणसाची असेल किंमत त्यावेळेला लक्षात आली. आणि त्यावेळेला काही लोकांनी अभ्यास करून, वेळेचा सदुपयोग करून योग्य असे निर्णय घेतले, योग्य अशी गुंतवणूक केली. मित्रांनो, आज धकाधकीच्या आयुष्यातनं आपल्याला वेळ काढणं कठीण झालेलं आहे. विचार करायला वेळ मिळत नाही इतकी आपली परिस्थिती झालेली आहे. आणि आपलं आयुष्य आपल्या ज्या काही लाईफच्या प्रायोरिटीज आहेत त्याच्यात सगळ्या शेवटावरती आपण नेऊन ठेवलेलं आहे. आपले आरोग्य ते शेवटावरती नेऊन ठेवलेलं आहे. आपली जी काही स्वप्न व्यक्ती म्हणून असतील ती सगळी अशी शेवटावर नेऊन ठेवलेली आहेत. आणि आपण अत्यंत बेसिक गोष्टींमध्ये अडकलेलो आहोत. रोजच्या जीवनाच्या संघर्षामध्ये आपण एका अर्थी अडकलेलो आहोत. आणि जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती येते, करोनासारखी परिस्थिती येते, तेव्हा कुठेतरी आपण विचार करायला आपल्याला मोकळा वेळ मिळतो. आणि हीच परिस्थिती आज पुन्हा येणार आहे. आज जी काही परिस्थिती ह्या सगळ्या वॉरमुळे निर्माण झालेली आहे हा शेवट नाहीये तर सुरुवात आहे हे तुम्ही विसरू नका. आणि परिस्थिती अजून भीषण होत जाणार आहे हे तुम्हाला घाबरवण्यासाठी सांगत नाही तर एक रियालिटी चेक देतोय. करोनाच्या काळामध्ये आम्ही जे घर 30-35 लाखाला आमच्या रत्नागिरीच्या प्रोजेक्टमध्ये विकत होतो तेच घर आज 60 लाख रुपयाला झालं. आमचा बिल्डर म्हणून जो होणारा प्रॉफिट आहे हा तेवढाच राहिला. पण जे कोणी विकत घेणारे होते किंवा जे विकत घ्यायचं त्यावेळेला ज्यांनी संधी हुकली त्यांना मात्र त्यासाठी जवळजवळ 60 ते 70% जास्त किंमत मोजायला लागली. आणि ह्याचं कारण म्हणजे अशा सगळ्या परिस्थितीमुळे ओढावणारी महागाई. आणि ती जी आपल्या एका सामान्य व्यक्ती म्हणून आपल्या हातामध्ये नाही, त्याला आपल्याला फक्त डील करणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे. अनेक गोष्टींच्या किमती वाढल्या, काही काही गोष्टींच्या किमती 150 पटीने वाढल्या. आणि हे जे आपलं स्वप्न होतं तेही अधुरं राहिलं. आज आपण मुंबईमध्ये पाहतोय आपलं जीवन सगळ्याच गोष्टींवरती. आज आपण सहजासहजी म्हणतो गोडं तेल वापरू नका, सहजासहजी म्हणतो की प्रवास टाळा. पण आज आपला रोजचा जर वेळ 1.5-2 तास त्या प्रवासामध्ये जाणार आहे की जो प्रवास आज कुठेतरी आपल्याला डिफिकल्ट होणार आहे. आणि ते सुद्धा करण्यासाठी वर्क फ्रॉम होम करा असं सांगितलं जात आहे. जेणेकरून थोडक्यात आपण पुन्हा अशा परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तयार होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्याच्यावरती सगळ्यात चांगला उपाय म्हणजे आपलं कोकण. आणि मी नेहमी सांगत आलेलो आहे कोकण एक अर्थाने फ्युचर रेडी असं डेस्टिनेशन आहे. त्याचं कारण हे आहे, सुंदर निसर्ग आहे. घरात तुम्ही जर एखादं स्किल डेव्हलप केलं तर तुम्हाला डिजिटल माध्यमातून तुम्ही जगभर सर्व्हिस तुमची देऊ शकता तुमच्या स्किलचा उपयोग करून. आणि फॅमिली बरोबर एक चांगलं आयुष्य, मोकळं आयुष्य घालवू शकता हे विसरून आपल्याला चालणार नाही. अजूनही वेळ गेलेली नाहीये.
दिवसेंदिवस कोकणात अनेक लोक आम्हाला नेहमी सांगतात, परप्रांतीयाला तुम्ही घरं विकू नका. आपण जेव्हा असं म्हणतो परप्रांतीयानं घरं विकू नका, त्यावेळेला हा विचार करायला नेहमी कमी पडतो की परप्रांतीयांना असं काय कळतंय जे आपल्याला कळत नाहीये, की जे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे गुंतवणूक करतायत. त्याचाही नीट विचार करा. आणि ही संधी, हे जे काही चॅलेंज आहे त्याला संधी म्हणून विचार करा. हीच वेळ, विशिष्ट वेळ काढा तुमच्या बिझी लाईफमधनं आणि तुमचं जे स्वप्न आहे हे वेळीच पूर्ण करा. आणि हातची वेळ जाण्याच्या अगोदर आणि ती संधी जाण्याच्या अगोदर, कारण किमती अफाट वाढतायत, ज्या ज्या पद्धतीने जसे जसे चॅलेंजेस जातील तसं आपलं आयुष्य अजून डिफिकल्ट होत जाणार आहे. आणि अशा पद्धतीने असं आयुष्य, उर्वरित आयुष्य घालवण्यापेक्षा आपल्याला हा एक जो पर्याय आहे कोकणात शांत आयुष्य घालवण्याचा, तो जर समोर असेल तर त्याचा नक्की विचार करा. आणि अशा परिस्थितीसाठी तयार राहण्यासाठी, हे म्हणण्यापेक्षा अशा परिस्थितीत देखील एक सामान्य, आनंदी, निरोगी जीवन जगता यावं म्हणून तुमच्यासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी ताबडतोब कोकणात गुंतवणूक करण्याचा विचार करा. आमचे गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीजचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत आपल्याकडे. रत्नागिरीमध्ये जे इझिली जायला यायला सोपं, राहायला मस्त आणि प्रशस्त असे घरांचे पर्याय आहेत की जे रत्नागिरी स्टेशनपासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावरती आहेत. गुहागरमध्ये तुम्ही घेऊ शकता खूप छान असं रिटायरमेंट होम, जिथे तुम्ही तुमचं घर पर्सनलाइज करू शकता. खूप मोठी जागा असल्यामुळे आजूबाजूला छान झाडं लावू शकता. तुमचे सगळ्या हॉबीज तिथे तुम्ही पूर्ण करू शकता. किंवा दापोलीमध्ये एक घर घेऊ शकता जे तुम्हाला रिसॉर्ट सारखी लाईफस्टाईल देतो, ज्यामध्ये वेगवेगळे तुम्ही तुमच्या निसर्गाच्या जवळ राहण्याचा तर तुम्हाला आनंद मिळणारच आहे, पण ज्याचा उपयोग तुम्ही एअरबीएनबी किंवा नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी, ज्याला आपण एक प्रकारे पॅसिव्ह इन्कम म्हणतो, त्याच्यासाठी देखील करू शकता. आणि इतर वेळेला तुम्ही त्या घराचा तुमच्या स्वतःसाठी उपयोग करून घेऊ शकता. आणि आमचं नवीन जे आता लॉन्च होऊ घातलेलं प्रोजेक्ट आहे की जे सी फेसिंग आहे गणपतीपुळ्याच्या जवळ, तिथे तुम्ही त्या घराचा विचार करू शकता की जिथे तुम्ही तिथूनही नियमित उत्पन्न मिळवू शकता आणि सी फेसिंग घराचा आनंद मिळवू शकता. तर मित्रांनो, फक्त माझेच प्रोजेक्ट नाही तर कोकणात जे जे कोणी असे डेव्हलपर काम करतायत, सिरियसली काम करतायत, त्यांना जाऊन भेटा, तुमचे प्रश्न विचारा. कोणतेही मार्गदर्शन लागलं तर गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीजच्या नंबरवरती फोन करा, तुमचे प्रश्न द्या. ह्या प्रश्नाला उत्तर देण्याचा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत असतो. आमची सेशन्स जी होतात, कोकणात घर घेण्याची संधी, ह्याच्यावरती जे आमची सेशन्स होतात ती नियमित सेशन्स असतात. त्याचे अपडेट्स तुम्हाला त्याच्यातनं मिळू शकतील. आणि तुमचं कोकणात घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये आम्हाला देखील खूप आनंद होईल तुम्हाला कुठेतरी तुमचं स्वप्न पूर्ण केल्याचा. तर आता वेळ घालवू नका, खूप चांगली संधी आहे. सामान्य ह्या संधीचा अत्यंत योग्य विचार करून, त्याच्यावर अभ्यास करून ताबडतोब निर्णय घ्या आणि कोकणात तुमचं स्वप्नातलं हक्काचं, निसर्गरम्य, शांत घर घेण्याचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करा आणि कोकणवंत व्हा.